नमस्कार. श्री परमानंद स्वामी लिखित कृष्ण सखा माझा भाग 2 हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण स्त्री पुरुष द्वैत या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. हे लक्ष्मी, कृष्णाच्या बाललीलांनी या स्त्रियांची मनं आधीच कृष्णाकडे आकर्षित झालेली होती. त्यामुळे कृष्णालाही त्यांच्याशी जवळीकता साधणं अगदी सुलभ झालं. जरा मोठा झाल्यावर त्या गोपस्त्रियांशी कृष्ण प्रेमाचे हट्ट करू लागला. त्यांनी त्याला कडेवर घ्यावं, आवडता खाऊ द्यावा, वाड्याबाहेरील बागेत न्यावं, यासाठी म्हणून कृष्ण त्या गोपिकांच्या अगदी मागे मागेच लागे. आणि त्याही कधी प्रेमाने तर कधी लटक्या रागाने, पण कृष्णाच्या मनासारखं करत असत. कृष्णाला कडेवर घेतल्यावर कृष्ण त्यांना प्रेमाने एवढा बिलगत असे की त्या प्रेमस्पर्शाने गोपींच्या सर्वांगातून प्रेमाच्या लहरीत झिरझिरून जात असत. त्यांच्या ठाई कृष्णाविषयीचं प्रेम एवढं भरून येई की त्या गोपी कृष्णाचं भरभरून मुकेच घेऊ लागत. कृष्णाच्या नाजूक गालावर, कपाळावर, हनवटीवर मुक्यांचा जणू अगदी माराच करीत. त्या प्रेमवर्षावाने सुखावलेला कृष्ण मग गमतीने त्याची परतफेड त्याच प्रेमाने आणि त्याच रीतीने त्या गोपींना करत असे. आपले नाजूक ओठ गोपींच्या गालावर, कपाळावर, केसांवर ठेवून कृष्ण जेव्हा त्या गोपींचेही मुके घेत असे तेव्हा त्या गोपी तर अत्यंत हर्षभरीतच होत. परंतु काही वेळा कृष्ण खट्याळपणे त्या गोपींच्या ओठावरही आपले ओठ ठेवत असे. तेव्हा मात्र त्या गोपी कृष्णाच्या डोक्यावर एखादी टपली मारून त्याला रागवल्यासारखं करीत आणि त्याला लागलीच खाली ठेवत. अशा वेळी कृष्ण आपल्या हाताने आपले डोळे झाकून घेई आणि स्पुंदून रडायला सुरुवात करी. त्याच्या रडण्यातील नाटकीपणा गोपींच्या लगेचच लक्षात येई. कारण कृष्ण जरी रडल्याचा आवाज काढत असे तरी त्याच्या डोळ्यात मात्र पाण्याचा एक थेंबही नसे. गोपींना मग एकदम हसू फुटे आणि त्या कृष्णाला पुन्हा उचलून घेत. मग कृष्णही खुदकन हसू लागे आणि कशी गंमत केली या भावाने गोपींकडे पाहू लागे. तेव्हा तर त्या गोपी कृष्णाला आपल्या मिठीत अधिकच जवळ घेत आणि अगदी घट्ट धरून ठेवत. वयाने आणखीन थोडं मोठं झाल्यावर कृष्णाने त्या गोपींशी निरनिराळे खेळही खेळायला सुरुवात केली. सुरुवातीला कृष्णाच्या आवडीचे खेळ खेळता खेळता कृष्ण गोपींच्या स्त्रीसुलभ आवडीचे म्हणजे फुगडी, जिम्मा, लपाछपी, अगदी भातुकलीसारखे खेळही खेळू लागला. इतकंच नव्हे तर निरनिराळी गाणी म्हणत म्हणत आणि हातात हात धरून नाचण्याचा आनंदही कृष्ण गोपींसह अगदी मनमुराद घेत असे. कृष्णाच्या प्रेमासाठी त्या गोपी कृष्णाच्या आवडीचे निरनिराळे अनेक पदार्थही करून आणीत आणि प्रेमाने त्याला आपल्या हाताने भरवून खाऊ घालत. कृष्णही त्या पदार्थांचं सेवन आनंदाने करीत असे आणि आपल्या हाताने त्या गोपींनाही ते पदार्थ भरून त्यांना अत्यंतिक सुखाचा अनुभव आणून देत असे. कित्येक वेळा तर हट्टाने आपल्या आवडीचा पदार्थ गोपींकडून मागून घेत असे आणि आपल्या प्रेमाचा हक्क बजावत असे. कृष्ण त्या गोपींची चेष्टाही अगदी मोकळेपणानं करत असे. कधी कोणाचे पाठीमागून येऊन डोळे झाक, कधी एकमेकींच्या वेण्यांची गाठच मारून ठेव, तर कधी त्यांच्या वस्तू लपवून ठेव, असे त्याचे नाना तऱ्हेचे उद्योग सारखे चालू असत. नंदाच्या राजवाड्यातच चालणारे हे कृष्ण आणि गोपींचं हसणं, बागडणं, खेळणं हा नंद आणि यशोदा यांच्याही कौतुकाचा आणि आनंदाचा विषय होऊन राहिला होता. हे लक्ष्मी, मागे तू म्हटल्याप्रमाणे कृष्ण हा वयाने लहान असल्यामुळे गोपस्त्रियांना कृष्णाशी अशी जवळीकता साधणं सोपं गेलं हे खरं आहे. परंतु एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेव, कृष्णाची वाढ झपाट्याने होत होती. कृष्णावताराचं वैशिष्ट्यच मुळी हे होतं की त्याच्या ठिकाणी त्याच्या आत्मस्वरूपाची जाणीव जन्मतच होती. त्यामुळे त्याची मानसिक आणि बौद्धिक वाढ अगदी लवकर झालेली होती. सर्वांगीण विचार करण्याची क्षमता आणि समजुतीची प्रगल्भता त्याच्या ठिकाणी अगदी सहजपणे होती. कृष्णाच्या देहाचीही वाढ बराबर झाली. दही, दूध, लोणी, तूप यांच्या सेवनाने आणि नित्य खेळण्याने असेल म्हणा, पण कृष्ण हा त्याच्या वयापेक्षा थोडा मोठाच दिसत असे. त्यामुळे 8 वर्षाचा होताच कृष्ण त्याच्या वागण्या बोलण्याने एखाद्या तरुणासारखाच वाटत असे. कृष्णाची अशी झालेली वाढ सर्वांच्याच लक्षात आली आणि डोळ्यातही भरली. काही जणांसाठी तो कौतुकाचा विषय झाला, तर काही जणांसाठी, विशेषतः नंद आणि यशोदा यांच्यासाठी तो थोडासा काळजीचाही विषय होऊन राहिला. कारण त्यामुळेच कृष्णाची गोपींशी असलेली जवळीकता आणि सलगी ही काही जणांना शंकास्पद आणि संशयास्पद वाटू लागली. कृष्ण आणि गोपिकांचे असे प्रेमसंबंध सर्वांनाच पाहवले किंवा मानवले असे नाही. मग काही जणांनी कुरबुरीचा सूर लावला आणि आपापसात कुजबुजही सुरू केली. हळूहळू या गोष्टी यशोदेच्याही कानावर आल्या. अर्थात या गोष्टी ती नित्य पाहतही होती, त्यामुळे तिला तरी त्यात काही गैर आहे असं कधीच वाटलं नाही. परंतु नंदाला मात्र जेव्हा या गोष्टी कळल्या तेव्हा तो थोडासा गंभीर झाला.
कारण गोकुळचा राजा म्हणून तो एक जबाबदार पुरुष होता. त्याने प्रथम यशोदेला बोलावून घेतलं आणि तिच्याशी हा विषय काढला. यशोदेने तो विषय हसण्यावरी नेला आणि ती नंदाला म्हणाली की माझा कान्हा अजून एवढा लहान आणि निरागस आहे की त्याच्याविषयी अशी काही शंका घेणं हेच मुळात गैर आहे. या गोष्टीची दखल घेणं म्हणजेच या गोष्टींना नसतं महत्त्व देण्यासारखं आहे. तेव्हा या गोष्टीची चर्चाच काय, पण त्यांचा उल्लेखही न करणं हाच त्याच्यावरचा एकमेव उपाय आहे. यशोदेच्या बोलण्याने नंदाचं समाधान झालं नाही, पण त्याला कौतुक मात्र जरूर वाटलं, कारण तो जाणून होता की यशोदेच्या ठिकाणची ही माता वात्सल्य भावाने बोलत आहे. त्यामुळे तिच्या नजरेला कृष्ण हा नेहमी लहानच दिसणार आहे. परंतु नंद जाणून होता की कृष्ण मोठा होत होता आणि वयाच्या मनाने जास्तच मोठा झालेला होता. कृष्णाच्या शरीराची, मनाची आणि बुद्धीची झालेली वाढ नंदाला तर समक्षच दिसत होती. परंतु कृष्णाचा मनमोकळेपणा आणि समजूतदारपणाही नंदाला माहीत होता. त्यामुळे त्याने यशोदेच्या उपस्थितीतच कृष्णाला प्रत्यक्षच बोलवून घेतलं. कृष्णासोबत बलरामही तिथे आला. आल्याबरोबर कृष्ण आणि बलराम याने नंदाला अभिवादन केलं आणि कृष्ण थेट यशोदेच्या मांडीवरच जाऊन बसला. बलराम मात्र तिथेच नंदाच्या जवळ उभा राहिला. कृष्ण जवळ आल्याबरोबर यशोदेचा प्रेमवात्सलभाव दाटून आला. तिने कृष्णाला आपल्या अगदी जवळ घेऊन हृदयाशी धरलं आणि त्याचं मस्तक ती प्रेमाने कुरवळत राहिली. कृष्ण आणि यशोदेचं हे प्रेम पाहून नंदही भारावला आणि थोडासा गहिवरलाही. परंतु त्याने लगेचच स्वतःला सावरलं आणि तो कृष्णाशी बोलू लागला. अरे कृष्णा, तू माझा अत्यंत आवडता आहेस हे तुलाही ठाऊक आहे. तुझ्यासारखा सद्गुणी मुलगा आमच्या पोटी आला हे तर आमचं भाग्यच आहे असं आम्ही समजतो. परंतु सध्या मात्र तुझ्या वागण्याविषयी आणि खरं म्हणजे स्त्रियांशी वागण्याविषयीच्या काही कुरबुरी, काही तक्रारी माझ्या कानावर आल्या आहेत. तू वयाने अजून तेवढा काही मोठा झालेला नाहीस, परंतु या सर्व गोष्टी कळण्याएवढी समज मात्र तुझ्या ठिकाणी नक्की आलेली आहे. माझ्या आणि यशोदेच्या ठाई तुझ्याविषयी कोणतीही शंका नाही. आम्हा दोघांनाही तुझ्या निर्मळ मनाची अगदी खात्री आहे. तुझा मनमोकळा स्वभाव आणि वागणंही आम्हाला माहीत आहे. परंतु हा तुझा मोकळेपणा स्त्रियांच्या बाबतीत जरा जास्तच होत आहे असं मला तरी वाटतं. निदान दिसायला तरी तसं दिसतं. तेव्हा जे तुझ्या मनात नाही ते बाहेर दिसूही नये हेच योग्य नव्हे का? कारण कितीही झालं तरी स्त्री आणि पुरुष यांच्यात मूलतः फरक आहे आणि मग तो फरक त्यांच्याशी जवळीकता साधण्यातही असलाच पाहिजे. आता तसा फरक असला पाहिजे तर जाणून बुजून तसा तो केला पाहिजे. अर्थात कृष्णा, हे सर्व तू जाणतोसच. मी काही तुला वेगळं सांगायला हवं असं मुळीच नाही. तेव्हा तुझ्या या वागण्याचा अर्थ तूच आम्हाला नीट समजावून सांग. हा बलराम बघ, त्याचा स्वभाव कसा शांत आणि गंभीर आहे. त्याचं वागणंही अत्यंत संयमित आणि मर्यादेत आहे. तो कधीही कोणाच्या आद्यात नाही की मध्यात नाही. बलरामा, तुझं काय म्हणणं आहे? कृष्णाचं असं वागणं तुला तरी पटतं का? तुला तरी ते योग्य वाटतं का? नेहमी शांत दिसणारा आणि एवढा वेळ स्तब्ध उभा राहून सर्व ऐकत असलेला बलराम नंदाने अचानकपणे त्याला उद्देशून विचारलेल्या प्रश्नाने एकदम भानावर आला. थोडा वेळ तोही काही बोलला नाही. परंतु काही काळानंतर त्याच्या विचारमग्न अवस्थेतून तो बाहेर आला आणि नंदाला उद्देशून बोलू लागला. अहो तातं, तुमचं सांगणं योग्यच आहे याची मला पूर्ण खात्री आहे. कृष्णालाही तसं मी वारंवार समजावून सांगत असतो, परंतु माझं सांगणं त्याला मान्य होत नाही. त्याचं म्हणणं नेहमी असंच असतं की जर त्याच्या मनात कोणताही वाईट विचार नाहीत तर त्याने इतरांच्या म्हणण्याला महत्त्व देण्याचं काहीच कारण नाही. तर माझं म्हणणं असं असतं की आपण जर सर्वांबरोबर जीवन जगत आहोत तर आपल्याला इतरांच्या म्हणण्याचा विचार हा केलाच पाहिजे. त्यात तथ्य असेल तेवढं आपण घ्यावं आणि बाकीचं सोडून द्यावं. हे तातं, परंतु एक गोष्ट मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की भले मला कृष्णाचं वागणं पसंत नसेल, परंतु कृष्णाच्या मनातील हेतू अगदी शुद्ध आहे याची तुम्ही पुरेपूर खात्री बाळगा. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृष्णाचं वागणं हे केवळ त्यालाच जमणार आहे आणि फक्त त्यालाच शोभणार आहे. मलाही तसं करता येणार नाही आणि मी तसं करणारही नाही. बलरामाचं विचारपूर्वक बोलणं त्याच्या स्वभावानुसार अगदी स्पष्ट आणि सरळ होतं. त्याच्यात भावनिकता जरी जास्त नसली तरी बौद्धिक कोरडेपणाही नव्हता. कृष्णाविषयीचा आपलेपणा मात्र पुरेपूर होता. बलरामाच्या बोलण्याचा नंदालाही संतोष झाला, पण समाधान मात्र झालं नाही. म्हणून त्याने पुन्हा कृष्णाकडे वळून पाहिलं आणि त्याच्याशीच तो बोलू लागला. अरे कृष्णा, जो तो ज्याच्या त्याच्या परीनं बोलत आहे, पण तूच अजून काही बोलत नाहीस. सर्वांचं म्हणणं तू ऐकलंच आहेस. अगदी तुझा मोठा भाऊ बलराम यांनाही काय म्हणायचं आहे हेही तुझ्या लक्षात आलेलं आहे. आता तूच बोलायचं आहेस. तुला काय म्हणायचं आहे आणि यापुढे तू काय आणि कसं करणार आहेस हे तूच आता आम्हाला नीट समजावून सांगावंस हेच अधिक बरोबर ठरेल. एवढा वेळ यशोदेच्या मांडीवर बसून कृष्ण सर्व काही शांतपणे ऐकत होता.
त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चलबिचल जराशीही दिसत नव्हती. नंदाने जेव्हा त्याला बोलायला सांगितलं तेव्हा मात्र तो लागलीच उठून नंदाच्या जवळीन उभा राहिला. नंदाला त्याने हात जोडून प्रणिपात केला आणि जराही न रागवता नम्रपणे पण ठामपणे तो नंदाशी बोलू लागला. हे तात, तुमचं सर्व म्हणणं मी नीटपणे ऐकलं आहे. त्यातून तुम्हाला काय सांगायचे आहे हेही माझ्या चांगलं लक्षात आलं आहे. बलराम दादाचंही म्हणणं मी ऐकलं आणि त्याला काय म्हणायचं आहे तेही मला कळलं आहे. तुम्हा उभयतांच्या ठिकाणी माझ्या भल्याचा आणि हिताचाच विचार आहे याची मला पूर्ण खात्री आहे. माझ्याविषयी तुमच्या ठिकाणी कोणतीही शंका नाही याची मला निश्चिती आहे. त्यामुळे माझं मनोबळ अधिकच वाढलं आहे. परंतु मुळात माझ्या मनाचं बळ हे माझ्या मनाच्या शुद्धतेतच आहे. माझं मन अगदी मोकळं आहे. माझी मनोभूमी स्वच्छ आहे आणि म्हणूनच माझी मनोभूमिकाही स्पष्ट आहे. हे तात, मला या गोष्टीचं कारण सांगता येणं शक्य नाही, परंतु मला सर्वांविषयी म्हणजे अगदी सर्वांविषयी आत्यंतिक आपलेपणा अगदी सहजपणे वाटत असतो. मग त्या स्त्रिया असोत किंवा पुरुष, लहान असोत वा मोठे असोत, चांगले असोत किंवा वाईट असोत, मला त्यांच्याविषयी एक प्रकारचं प्रेम आणि जिव्हाळा नेहमी वाटत असतो. एवढंच काय, पण मला गाईगुरांविषयीसुद्धा जिथे आपुलकी वाटत असते तिथे मग मनुष्याविषयींचा आपलेपणा हा केवढा तरी असणारच नाही का? सर्वांच्या सुखदुःखात सहभागी व्हावं एवढंच नव्हे तर त्यांचं दुःख नाहीसं करून त्यांना सुख द्यावं असं मला अगदी मनापासून वाटत असतं. तसा माझा नेहमीच प्रयत्नही असतो. त्यातच माझ्या मनाला सुख आणि समाधान वाटत असतं. त्यासाठी मी सर्वांशीच प्रेमाच्या मोकळेपणाने वागत असतो. तसं मी केवळ स्त्रियांशीच वागतो असं नाही, तर पुरुषांशीही मी तसंच वागतो. अर्थात पुरुषांशी प्रेमाच्या मोकळेपणाने वागणं योग्य आहे आणि स्त्रियांशी तसं वागणं मात्र अयोग्य आहे असं जर कोणी म्हणत असेल तर ते म्हणणं सर्वस्वी अयोग्य आहे. ते मी कधीही कदापिही मान्य करणं शक्य नाही. कारण मुळात जो भेद ईश्वरानेच केलेला नाही तो भेद आपल्याला करण्याचं कारण नाही आणि त्यापेक्षा आपल्याला तसा अधिकारही नाही. अर्थात कारण असेल तर ते फक्त अज्ञान हेच आहे आणि अधिकार असेल तर तो केवळ अहंकारामुळेच आहे. ईश्वराने स्त्री आणि पुरुष यात केवळ देहानुषंगिकच फरक ठेवला आहे आणि तो केवळ नैसर्गिक कारणापुरताच आहे. तो फरक तेवढाच मर्यादित ठेवला पाहिजे. त्यापेक्षा त्याला जास्त महत्त्व देणं मुळी अयोग्यच आहे. कारण मनाचा सुखदुःखाचा अनुभव, मनाची भावनिकता, संवेदन क्षमता आणि मनाला असणारी प्रेमाची आणि आपुलकीची जरुरी या सर्व गोष्टी स्त्री असो किंवा पुरुष पण सर्व मनुष्याच्या सारख्याच आत्यंतिक गरजेच्या आहेत. त्याची पूर्ती करून घेण्याचा अधिकार सर्वांना सारखाच आहे. परंतु सर्वांना सारखीच संधी जीवनात मिळते असं मात्र नव्हे. माझ्यापुरतं बोलायचं झालं तर अशी संधी मी सर्वांनाच आणि सारखी उपलब्ध करून देत असतो. माझ्या ठिकाणी सर्वांविषयी असलेलं प्रेम मी संधी साधून व्यक्त करत असतो आणि माझ्याविषयी त्यांच्या ठिकाणी प्रेम आहे त्यांना ते व्यक्त करण्याची संधी मी निर्माण करून देत असतो. एखाद्याने अशी संधी साधली तर त्या प्रेमाच्या अनुभवाने मला निश्चितच अतिशय आनंद होतो. परंतु कोणाठाई जर असे प्रेमच नसेल किंवा असूनही त्याला ती संधी साधता आली नाही तर माझ्या ठिकाणी कोणाविषयी काही म्हणून राग नसतो हेही तेवढंच खरं आहे. अशांविषयीचं माझं प्रेम मात्र कायम असतं आणि मी पुन्हा योग्य संधीची वाट पाहतच असतो. हे तात, शारीरिक जवळीकतेसंबंधीचा जो मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे तोही खरं तर अप्रस्तुतच आहे. त्यातूनही स्त्रियांविषयीच्या जवळीकतेला जो वेगळा रंग दिला जात आहे किंवा त्याला काहीतरी वेगळा अर्थ काढला जात आहे ते तर साफ चुकीचं आहे. अर्थात अशी शारीरिक जवळीकता जर केवळ शारीरिक आकर्षणापोटी किंवा शारीरिक सुखासाठी होत असेल तर ते केव्हाही निषेधार्हच आहे. परंतु म्हणून शारीरिक जवळीकता केवळ त्याच कारणासाठी होत असते असं मानणं मात्र गैर आहे आणि प्रेमाच्या शुद्ध भावनेने जवळ येणाऱ्यांवर ते अन्यायकारक आहे. या दृष्टीने पाहणाऱ्यांची आणि बोलणाऱ्यांची दृष्टीच अशुद्ध आहे असंच म्हणावं लागेल. मुळात ज्यांची स्वतःची स्त्रियांकडे पाहण्याची दृष्टी केवळ वासनात्मक आहे त्यांच्या दृष्टीला अशी स्त्री पुरुषाची जवळीकता ही वासनायुक्त आहे असंच नेहमी दिसणार आणि फक्त तसंच त्यांना जाणवणार. तेव्हा त्यांच्या वाटण्याला आणि म्हणण्याला आपण किती महत्त्व द्यायचं हे आपणच ठरवायचं आहे. मी मात्र अशा लोकांच्या मताला आणि बोलण्याला अजिबात किंमत देत नाही. कारण मी हे पूर्णपणे जाणून आहे की मनातली प्रेमासारखी चांगली आणि शुद्ध भावना व्यक्त करायलासुद्धा शरीर हेच माध्यम आहे. हे तात, या सर्व बोलण्यांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा विषय तिसऱ्या व्यक्तीने बोलण्याचं काहीच कारण नाही. या गोष्टी फक्त संबंधितानेच जाणायच्या असतात आणि बोलायच्या असतात.
कारण अशा गोष्टी दोन व्यक्तींच्या प्रेमसंबंधातून अत्यंत उत्स्फूर्तपणे घडत असतात. त्याचा हेतू आणि त्याचा अर्थ फक्त त्यांनाच कळतो आणि फक्त त्यांनाच जाणवतो. तिथे संबंध नसलेल्या इतरांनी कल्पना करण्याचं आणि तक्रार करण्याचं काहीच कारण नाही. ज्यांच्या ठिकाणी मुळात असं प्रेमच नाही, त्यांना या प्रेमाची उत्स्फूर्तता तरी कशी काय कळणार? दोन प्रेमाच्या व्यक्ती जेव्हा एकमेकांना भेटतात आणि खेळतात, तेव्हा एकमेकांच्या हातावर टाळी देणं, परस्परांचे हात हातात धरून ठेवणं, एकमेकांच्या जवळ बसणं, हात हातात घेऊन नाचणं, गाणी म्हणणं, अशा गोष्टी अगदी सहजपणे घडतात. कारण त्याद्वारेच परस्परांच्या प्रेमाची देवघेव होते आणि प्रेमाची देवघेव होते म्हणूनच आनंदाचा अनुभव येतो. हे प्रेमही निर्मळ असतं आणि आनंदही निखळ असतो. कारण असे प्रेमाचे संबंध परस्परांच्या संमतीतून आणि समजुतीतूनच निर्माण झालेले असतात. तिथे सक्तीचा किंवा अनिच्छेचा प्रश्नच निर्माण होऊ शकत नाही. हे तात, तेव्हा मला तुम्हाला एवढंच विचारायचं आहे की संबंधित स्त्रियांपैकी कोणी तुमच्याकडे माझ्याविरुद्ध तक्रार केली आहे का? तसं असेल तर मात्र मला त्याची दखल निश्चितच घ्यावी लागेल. परंतु आमचे संबंध एवढे मोकळेपणाचे आहेत की तशी कोणाची नाराजी असल्यास ती नाराजी त्या फक्त मला आणि मलाच सांगतील याची मला पूर्ण खात्री आहे. कृष्णाचं बोलणं ऐकता ऐकता नंद अगदी स्तिमित होऊन राहिला होता. यशोदाही चकित झाली होती. तिला कृष्णाचं बोलणं सगळंच कळलं होतं असंही नाही, परंतु तिच्या मुखावरील कृष्णाविषयीचा कौतुक भाव अगदी ओसंडून चालला होता. बलराम नेहमीप्रमाणे गंभीरच होता. थोडा अधिक गंभीर झाला इतकंच. परंतु वातावरणातील शांततेचा भंग झाला तो पुन्हा नंदाच्याच बोलण्याने. त्याने आपला हात कृष्णाच्या मस्तकावर ठेवून थोडंसं थोपटल्यासारखं केलं आणि कृष्णाशी तो बोलू लागला. अरे कृष्णा, तुझं बोलणं तर मोठमोठ्या ज्ञानीपंडितांनाही लाजवील असं आहे. तुझं बोलणं भावनात्मक तर आहेच, परंतु ते तर्कशुद्धही आहे. तुझं स्पष्ट आणि निस्संदिग्ध बोलणं हे कोणाच्याही बुद्धीला मान्य करावंच लागेल. या एवढ्या लहान वयात तुझ्या ठिकाणी असलेली एवढी मोठी समज आणि असलेला सर्वांगीण विचार पाहिला की तुला लहान का म्हणावं हाच प्रश्न कोणाच्याही मनात उभा राहील. पण म्हणूनच तुला लहान वयाचा आणि अज्ञानाचा फायदाही मिळू शकत नाही हेही तितकंच खरं आहे. कारण तुझं वागणं बोलणं निर्हेतुक आहे असं म्हणून सोडूनही देता येत नाही. कारण प्रश्न सामान्यांच्या मनाचा आहे. त्यांच्या मनात शंका येणं साहजिक आहे. त्यांची मनं कमकुवत असतीलही किंवा त्यांच्या मनात दोषही असतील, परंतु ती वस्तुस्थिती आहे हे मान्य करावंच लागेल. ज्यांचा त्याच्याशी प्रत्यक्ष संबंध नाही त्यांच्याकडे लक्ष देण्याचं कारण नाही असं तुला वाटतं, परंतु माझा संबंध हा सर्वांशीच आहे. म्हणून त्या सर्वांच्या म्हणण्याकडे लक्ष देणं हे तर माझं कर्तव्य कर्मच आहे. तेव्हा माझं तुला एवढंच सांगणं आहे की तुझं वागणं आणि बोलणं हे तुझं तू संयमित आणि मर्यादित ठेव की जेणेकरून कोणालाही शंका घ्यायला जागा उरणार नाही. कृष्णा, तू मला आणखी एक प्रश्न विचारला होतास की संबंधितांची काही तुझ्याविषयी तक्रार आहे का? तशी कोणतीही तक्रार कोणीही माझ्याकडे किंवा यशोदेकडे केलेली नाही. परंतु याचा अर्थ असाच काही होत नाही की त्यांची काही तक्रार नसेलच. नाराजी असूनही कोणी भीतीने किंवा बिडस्तपणाने तक्रारीचा सूर न लावण्याची शक्यताही आपल्याला नाकारता येणार नाही. अशा व्यक्ती पाठीमागे दुसऱ्याकडे तक्रार करू शकतात. तेव्हा कोणाचाही भरोसा न धरता आपण आपल्या बाजूने काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. कृष्णा, मला तुला आणखी एक गोष्ट प्रकर्षाने सांगायची आहे. तुझी विचारसरणी, तुझा स्वभाव, तुझं वागणं, तुझं बोलणं हे अतिशय उदात्त आणि श्रेष्ठ दर्जाचं आहे. सामान्यांच्या समजुतीच्या आणि संस्काराच्या पलीकडे असल्यामुळे त्यांना ते कळणं कठीण आहे. परंतु त्यातील सत्यत्व मी जाणून आहे. म्हणून माझ्या ठिकाणी तुझ्याविषयी अत्यंत कौतुक आहे. अर्थात मला तुझं नवल मात्र वाटत नाही, कारण तुझ्या जन्मानंतर लगेचच इथे महात्मा गर्गमुनींचं आगमन झालं होतं. त्याचवेळी तुझं जातक वर्तवताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की तुझं जीवन हेच मुळी सर्वांना सुखदायी, प्रेमदायी आणि आनंददायी असं आहे. अनेकांचं जीवन कल्याण तुझ्याकडून घडणार आहे. त्याप्रमाणे तुझं जीवन अगदी लहानपणापासूनच वेगळं आहे हे आम्ही पाहत आलो आहोत. तू केवळ आमचाच नसून सर्वांचाच आणि सर्वांसाठीच आहेस आणि याचा आम्हाला अतिशय आनंद होत असतो. बोलता बोलता नंदाचे डोळे प्रेमजलाने डबडबल्यासारखे झाले. त्याने कृष्णाला आपल्याजवळ घेऊन त्याचं मस्तक कुरवाळलं. दुसऱ्या बाजूने बलरामालाही त्याने आपल्याजवळ घेतलं. ते भावपूर्ण दृश्य पाहून यशोदाचेही नेत्र मात्र वाहूच लागले. नारदाच्या मुखातून श्रवण करताना लक्ष्मीचेही नेत्र पाणावले होते. लक्ष्मीची ते प्रेमभावपूर्ण अवस्था पाहून प्रेमभक्तिभावाने सदैव युक्त असलेला नारदाला परमसंतोष झाला. तो संतोष नारद बोलून व्यक्त करणार तोच लक्ष्मीने बोलायला सुरुवात केली. हे नारदा, मुळात या नारायणाचं सगुण प्रेम हेच अत्यंत गोड आहे हे सत्यच आहे. परंतु त्यातूनही या कृष्णप्रेमाची गोडी मात्र काही औरच आहे हेही खरं आहे.
याचं वर्णन करताना आणि ऐकताना वक्ता आणि श्रोता हे उभयता त्यातील प्रेमरसाने तृप्तही होतात आणि तरीही अतृप्तच राहतात. ही किमया या कृष्णप्रेमाचीच आहे हे निश्चित. हे नारदा, नंदाने उपस्थित केलेली शंकाही मला उचित वाटते. कृष्णाने ज्या स्त्रियांना प्रेमाची जवळीक देऊ केली ती त्यांनाही अगदी मनापासून मानवली का? त्यांनाही त्याचं महत्त्व खरंच कळलं का? त्यांनाही त्याची जरुरी वाटली का? हे प्रश्न तेवढेच महत्त्वाचे आहेत. कारण स्त्रिया या भावनाप्रधान असल्यामुळे मनानेही दुर्बलच असतात. त्यांच्या मनाविरुद्ध घडणारी एखादी गोष्ट त्या न बोलता निमूटपणे सहन करत राहतात. त्यामुळे ती शक्यताही गोकुळातील स्त्रियांबाबत अजिबात नाकारता येत नाहीच. लक्ष्मीच्या बोलण्यावर किंचितचं स्मित करून नारद उद्गारला, अगं लक्ष्मी, शक्यताही कशाची नाकारता येतच नाही. या सृष्टीत केव्हाही कुठंही आणि काहीही घडू शकतं. त्यातून या मनाचं तर काहीच भरोसा देता येत नाही आणि दुसऱ्याच्या मनाचं तर नाहीच नाही. आता तुझी जी मूलभूत शंका आहे की कृष्णाकडून स्त्रियांना जी प्रेमाची जवळीकता मिळाली ती त्यांना मनापासून मानवली का आणि त्यांना ती खरेच भावली का, तर त्याचंही उत्तर तसं सोपं आणि सरळ आहे. कोणाच्या मनात नक्की काय आहे हे पूर्णपणे कळणं जरी कठीण असलं तरी मनातील गोष्टी सहजगत्या कोणाच्याही वागण्या बोलण्यातून प्रगट होत राहतात. त्या पूर्णतः आणि जास्त वेळ लपूनही राहू शकत नाहीत, हेही तितकंच खरं आहे. तेव्हा कोणाची राजीखुशी किंवा नाराजी कृष्णाच्या लक्षात आल्यावाचून तर राहणं शक्यच नव्हतं. कारण कृष्णाचं अंतःकरणही तेवढंच कोमल, तरल आणि संवेदनाशीलही होतं. कृष्णाठायी त्यांच्याविषयी असलेला आपलेपणा, त्यांच्या दुःखाविषयी असलेला कळवळा, त्यांच्या कष्टमय जीवनाविषयी असलेली सहानुभूती या गोष्टी तर त्यांच्या लगेचच लक्षात आल्या. परंतु त्याहीपेक्षा त्यांना प्रत्यक्ष मदत करण्याची असलेली कृष्णाची तत्परता आणि त्यांना प्रेमाने सुखवण्याची कृष्णाची वृत्ती आणि त्यामुळे त्या गोपस्त्रिया कृष्णाकडे मनापासून आकर्षित झाल्या नसत्या तरच नवल होतं. आत्तापर्यंत त्यांच्या भावनांचा कोणीच आणि कधीही विचार केला नव्हता. त्यांच्या भावना नेहमी दबूनच राहिल्या होत्या. त्या मात्र सर्व कष्ट सोसून कुटुंबियांची सेवा चाकरी करत होत्या आणि त्यांच्या सुखामध्ये स्वतःचं सुख मानून स्वतः मात्र नित्य दुःखाचा अनुभव घेतच राहिल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या भावना जाणून घेऊन त्यांना सुखावणारं कृष्णाचं प्रेम अनुभवून त्या कृष्णप्रेमाला सुरुवातीला भुलल्या यात काहीच आश्चर्य नाही. त्यामुळे कृष्णाची भेट घ्यावी, त्याच्याशी बोलावं, त्याचं ऐकावं आणि त्याचं प्रेम मनमोकळेपणाने आणि मनमुराद अनुभवावं असा छंदच त्यांच्या ठिकाणी निर्माण झाला. हे लक्ष्मी, कृष्णाचं गोपींवर खरं प्रेम होतं आणि त्यांच्याविषयी खरेच आपलेपणा होता. म्हणूनच या आपलेपणापोटीच कृष्ण आपल्या सख्यांना वेळोवेळी योग्य वागण्याचं मार्गदर्शनही करत असे. एवढंच नव्हे तर तसं वागण्याचा तो वारंवार आग्रहच धरीत असे. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. घरात कसं वागावं, दुसऱ्याच्या घरी गेल्यावर कसं वागावं, चार चौघात गेल्यावर कसं वागावं याविषयी कृष्ण त्याच्या सख्यांना वारंवार सांगत असे. प्रत्यक्ष वागत असताना किंवा नंतरही कृष्ण त्यांना सतत सावध करत असे. विशेषतः गवळणींविषयी तर त्याचा विशेषच कटाक्ष होता. तुम्ही स्त्रिया आहात आणि पुरुषही तुमच्याकडे स्त्री याच दृष्टीने नेहमी पाहत असतात, हे लक्षात ठेवा आणि अतिशय सावधतेने वागा असं सांगून कृष्ण त्यांना सावध करत असे. वागताना, बोलताना, वावरताना अत्यंत काळजीने राहा असं त्यांना कृष्ण अगदी निक्षून सांगत असे. कारण सर्वसामान्य पुरुषांच्या स्त्रियांकडे पाहण्याच्या नजरा या निर्मळ आणि स्वच्छ असणार नाहीत, तर त्या नजरा दूषितच असणार याची जाणीव कृष्णाला होती. तशी जाणीव तो आपल्या सख्या गवळणींना नेहमी करून देत असे. त्यातूनही कोणाचं वागणं चुकलं तर त्याला त्याच्या चुका दाखवण्यासाठी आणि त्यात सुधारणा करण्यासाठी कृष्ण अनेक परी करत असे. कधी रागवून, कधी त्यांची गंमत किंवा चेष्टा करून, तर कधी त्यांची काहीतरी खोडी काढून कृष्ण त्यांना त्यांच्या चुका दाखवून देत असे. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.